नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोजागिरी पौर्णिमा कधी आहे, या पौर्णिमा कधी साजरी करायची, त्याचप्रमाणे शुभ मुहूर्त व माहिती याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचप्रमाणे घराच्या उंबरठ्यावर कुठली वस्तू जाळायची याविषयी देखील माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जर का माझी माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक देखील करा। तर कोजागिरी पौर्णिमा ही कधी आहे तर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला आपण शरद पौर्णिमा देखील म्हणतो किंवा कोजागिरी पौर्णिमा देखील म्हणून ओळखल्या जाते। याला रास पौर्णिमा, अश्विनी पौर्णिमा किंवा कोमोद्री व्रत असे देखील म्हणतात। शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे तो अधिक तेजोमय आणि आकाराने मोठा दिसतो। यंदा ही पौर्णिमा 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे, परंतु या दिवशी वर्षातील दुसरा आणि शेवटचा देखील चंद्रग्रहण आहे। तर चंद्रग्रहणाच्या दिवशी गर्भवती स्त्रियांनी कुठले नियम पाळायचे याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत। तर यंदाची कोजागिरी पौर्णिमा ही पंचांगानुसार या वर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 28 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी पहाटे 4:17 वाजता सुरू होणार असून हा पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी सकाळी 1:53 संपणार आहेत। उदय तिथी आणि पौर्णिमेच्या चंद्रोदयाची जी वेळ आहे ती दोन्ही 28 ऑक्टोबरला येत आहे, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा ही 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे। असं म्हटलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरण ही अमृतासारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात। असं केल्याने चंद्राची किरण त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो असं मानलं जातं। कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून दिली जाते। या दिवशी चंद्रप्रकाशात खीर ठेवून तिचं सेवन केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते असं आपल्या समजल्या जाते। कोजागिरी पौर्णिमा 2023 चंद्रोदयाची जी वेळ आहे ती वेळ म्हणजे शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय सकाळी 5:20 सुरू होणार आहेत। कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजनाची जी मुहूर्त आहे तो म्हणजे असा की शुद्ध पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा केली जाते। यंदा देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी रात्रीचे 3 शुभ मुहूर्त आहेत। शुभ मुहूर्त उत्तम रात्री 8:52 ते 10:29 पर्यंत असणार आहेत। अमृत सर्वोत्तम मुहूर्त रात्री 10:29 पासून सुरू होणार असून तो 12:05 पर्यंत असणार आहेत आणि 4 समन्वय मुहूर्त म्हणजे 12:05 ते 1:41 पर्यंत असणार आहेत। रात्रीच्या या 3 मुहूर्तांमध्ये तुम्ही कधीही लक्ष्मी देवीची पूजा करू शकतात। कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा पद्धत आहे तर ती कशी करायची तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून घ्यावी। घरातील देवारा किंवा मंदिर स्वच्छ करून लक्ष्मी देवी आणि विष्णुदेवाच्या पूजेची तयारी करावी। पाटावर लाल कपडा पसरवून ठेवावा, त्यावर लक्ष्मी देवी आणि विष्णू देवीची मूर्ती ठेवावी। देवासमोर तुपाचा दिवा लावून गंगाजल शिंपडा आणि अक्षदा कुंकुवाचा टिळा लावा। फूल, गुलाल आणि मिठाईचा प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवावा। नैवेद्यासाठी दुधाची खीर देखील तुम्ही बनवू शकतात। त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यामुळे तर गर्भवती स्त्रियांनी कुठले नियम पाळायचे तर ते नियम असे की इतक्या वर्षानंतर लागते कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण। 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 1:05 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि 2:24 वाजता समाप्त होईल। सुतक दुपारी 4च्या सुमारास सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत चालू राहील। सुतक काळापासून चंद्रग्रहण होईपर्यंत कोणतेही शुभ कार्य निषिद्ध मानले जाते। वास्तविक असे मानले जाते की ग्रहण काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व सुरू होते। अशा स्थितीत या काळात देवाचे ध्यान देखील आपण करायला हवे। धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। त्याचा लोकांच्या जीवनावर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो। या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला म्हणजे शरद पौर्णिमेच्या दिवशी आहे। तज्ञांच्या मते असा योगायोग 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होताना घडत आहे। चंद्रग्रहणाचे सुतूक 9 तास अगोदर सुरू होते। 28 ऑक्टोबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे। अशा स्थितीत येथे सुतूक कालावधी देखील असणार आहेत।
वेध देखील असणार आहेत। 28 ऑक्टोबरला रोजी सकाळी 1:05 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि 2:24 वाजता समाप्त होईल। त्याचप्रमाणे या लोकांनी आपण चंद्रग्रहणाच्या दिवशी विशेष काळजी घेणे गरजेचे असते। गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते, कारण ग्रहणाचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। अशा परिस्थितीत हे टाळण्यासाठी त्यांच्यासाठी काही नियम देण्यात आले आहेत। ते नियम काय आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम, या काळात गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेर पडू नये। चंद्रग्रहणाच्या वेळी देवाचे ध्यान करा आणि मंत्राचा जप करा, पण मंदिरात जाऊ नका। चंद्रग्रहण काळात तुळशीची पाने शिजवलेल्या अन्नात दूध आणि दही यासारख्या पदार्थांमध्ये घालावीत। या काळात तुळशीच्या शिळे अन्न खाणे टाळावे। चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवावा। असे मानले जाते की हे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून आई आणि बाळ दोघांचे रक्षण करते। नंतर नदीत नारळ विसर्जित करा। या काळात गरोदर महिलांनी चुकूनही तीक्ष्ण वस्तूचा वापर करू नये। तसेच आपल्याला उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची आहे। उंबरठ्यावर आपल्याला ही एक वस्तू जाळण्यासाठी आपल्याला 3 लवंग घ्यायचे आहेत, 3 काळी मिरी घ्यायची आहेत आणि आपल्याला 3 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत। ह्या 3 कापुराच्या वड्या आपण एक नारळ देखील घ्यायचा आहे आणि या नारळावर आपण त्या कापुराच्या वड्या, 3 काळी मिरी आणि 3 लवंग ठेवून आपण हे नारळ दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तांच्या चरणी ठेवून श्री दत्ताय नमः असा हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि घरी आल्यानंतर आपण आपल्या उंबरठ्यावर हा कापूर जाळून ह्या तिन्ही वस्तू जाळून आपण माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहेत किंवा दत्त देवतांचं आपण स्मरण करून हा जो कापुराचा उपाय आहे तो आपण दरवाजासमोर ओवाळून घ्यायचा आहे आणि माझ्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असेल ती पूर्ण निगेटिव्हिटी ही बाहेर निघून जावीत अशी आपण मनाशी इच्छा बाळगायची आहे। त्याचप्रमाणे हा नारळ आपण 4ही भिंतीला टच करून घ्यायचा आहेत आणि आपल्या घरातील जे काही वाईट दोष असतील, जे काही वाईट विचार असतील ते सर्व विचार आपल्या या उपायामधून निघून जावं असं आपण मनाशी बाळगून हा उपाय करायचा।